माझं नाव राजेंद्र आठवले. बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे. अजून रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, अजून बिल्डर्स हा माझा व्यवसाय आहे. त्यात आम्ही हे घर 1999 मध्ये बनवलेलं आहे. 1999 मध्ये आम्ही जेव्हा बनवलं तेव्हा आम्ही यंग होतो. यंग असताना आम्हाला असं कधी भासलं नाही की आम्हाला काही लिफ्टची गरज पडेल. आम्हाला असं वाटत होतं 2 फ्लोअर आहे कसंही जाता येईल. पण जसजसं एज वरती एज फॅक्टरमुळे आम्हाला पायाचा वगैरे त्रास मिळाला. एक्झॅक्टली म्हणजे जास्त चढायला त्रास होतो. कारण मला नेहमी उजव्या पायाचा त्रास आहे. त्याच्यामुळे वर जायला म्हणजे शक्यतोवर व्हायचंच नाही, टाळायचीच, कंटाळा करायची. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई आहेत 85-90 वर्षाच्या, त्यावरती आहेत. त्याच्यामुळे हे यांना एकदा कुठेतरी हे कोणीतरी सांगितलं की अशी छोटी कॉम्पॅक्ट लिफ्ट आहे ती तुम्ही लावा. मग आम्ही विचार केला. म्हणून कमी जागेमध्ये चांगली लिफ्ट अशी असायला पाहिजे हा एक प्रत्येकाच्या मनात एक रिक्वायरमेंट होती. पण ती फुलफिल नव्हती होत, त्या स्वप्नासारखी होती. पण ह्या नंतर आता जेव्हा आम्हाला कळलं, निभाव लिफ्टवाल्यांनी एक कॉन्सेप्ट डेव्हलप केला ज्याची विदाऊट मशीन व्हॅक्यूमवर बेस अशी एक लिफ्ट बनवली आहे. ती ट्रान्सपरंट पण आहे, दिसायला एकदम एलिगंट आहे, ज्याला खड्डा करायची गरज नाही. डायरेक्ट फ्लोअरवर आपण हे स्टँड करू शकतो, अजून व्यवस्थित त्याला हँडल करू शकतो. बरं, याच्याबरोबर तिचे जे फीचर्स आहे ती फ्रेंडली आहे. हिला कधी पण आपल्याला हे करायचं असतं तर तू व्यवस्थित हँडल करू शकते असं वाटते, कम्फर्टेबल वाटते. तसंच सेफ्टी फीचर्सही खूप चांगले आहे हिचे. घरगुती वापरासाठी तर खूपच सुंदर आहे. आणि आपल्याला समजा आपल्या 2 मजली 3 मजली घर असले, वरती खालती यायसाठी घरात कोणी ना कोणी ओल्ड एज असतंच, कोणी ना कोणी, तर जायला यायला खूप सोपं म्हणजे आणि उपयोगी आणि खूप मस्त आहे. आम्ही तर खूप सॅटिस्फाईड आहोत. आमचे सारे पर्पज सॉल्व झाले का. बद्दल आम्ही सगळे सॅटिस्फाईड आहोत. बऱ्याच लोकांना मी रिकमेंडही करतो. आल्यानंतर बरेचसे लोक कुतूहलाने विचारतातही की खूप सुंदर लिफ्ट आहे. कारण एवढा अजून एकदम प्रचार झाला नाही, तो आता प्रचार हळूहळू होऊन राहिला आहे. माझं निभाववाल्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. थँक्यू.